पुन्हा एकदा मुंबईतली रेल्वे आणि रेल्वेचे ब्रिज हे सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे। पुन्हा एकदा एका नवीन पूल कोसळलेला आहे आणि नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी किरीटजी सोमय्या आहे, भाजपचे नेते आणि खासदार। किरीटजी, अपघात झाला आणि पुन्हा एकदा जबाबदारी कोणाची याच्यावरून चालढकल सुरू झाली आहे, परंतु प्रश्न तसाच आहे। आपलं काय म्हणणं आहे, कोण जबाबदार आहे? जबाबदारी आमची आहे। मी जबाबदारी घेतोय किरीट सोमय्या, कारण की एल्फिन्स्टनचा पूल रेल्वेचा होता, अंधेरीचा महापालिकेचा असेल तरी जो सफर होतोय तो मुंबईकर आहेत। मुंबईकरांनी आम्हाला निवडून दिलं आहे। वास्तविकरित्या या सगळ्या पुलांची देखभाल करण्यासाठी सिस्टम डेव्हलप झालेली नाही। पियुष गोयलांची आज मी विस्तृत चर्चा केली। त्यांनी सांगितलं जे रेल्वेचा मालिकेचा 50,000 पूल आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं, त्याचा रिपोर्टाच्या आधारावर आता अंमलबजावणी सुरू झाली। पण आता दुसरे 50-60,000 पूल आहेत ज्याची मालकी या तर PWDची आहे किंवा हायवे ऑथॉरिटीची किंवा मुंबई महापालिका वा स्थानिक प्राधिकरणाची आहे। त्याच्या संबंधी कोणीही सिस्टम उभी केलेली नाही। माझं आता लक्ष आहे की सिस्टम उभी करावी। पियुष गोयल रेल्वे मंत्रालयाने इनिशिएटिव्ह घ्यावा आणि कारण की तो पूल रेल्वेचा अक्रॉस जातोय, तर त्यासाठी पियुष गोयलने आता कबूल केलं आहे की ह्या सगळ्या प्राधिकरणाशी बोलून एक मॉनिटरिंग सिस्टम उभी केली जावी असा ते प्रयत्न करणार। आपण बघू शकतो किरीटजी सोमय्या होते जे सांगतायत की येणाऱ्या काळात सर्व रेल्वेच्या संबंधित पुलांचे एक प्राधिकरण केलं जाईल। वेगवेगळ्या अथॉरिटीच्या माध्यमात असलेले हे सगळे पूल जे आहेत ते एकाच समितीच्या समन्वयाखाली आणले जातील आणि त्यांचं मेंटेनन्स आणि ऑडिट जे आहे ते लवकरात लवकर केलं जाईल, जेणेकरून मुंबईकर जे आहेत ते सुरक्षित रेल्वे प्रवास करू शकतील। सागर वैद्य, न्यूज 18 लोकमत, दिल्ली।